दरम्यान रसद पुरवल्याच्या आरोपांवरून विरोधकांनी संजय राऊतांना चांगलंच धारेवर धरलंय। गडकरींवरील प्रेम चार भिंतीत दाखवावं असं म्हणत विकास ठाकरे यांनी राऊतांनाच घरचा आहेर दिलाय, तर राऊतांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी असा खोचक सल्ला भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलाय। तर सुपारी घेण्यात राऊतांची पीएचडी आहे अशी विखारी टीका नितेश राणे यांनी केलेली आहे। त्यांनी हे लक्षात घ्यावं की आपण कोणास काय करून झालो आहे। मला वाटते की अनावधानानं तर नसेल लिहिलं सामना पेपरमध्ये, तर त्यांनी हे लक्षात ठेव की एकीकडे गडकरी हे आपल्या विरोधी पक्षातले उमेदवार आहे आणि आपण त्यांच्या विरोधात राज्यभर फिरत आहो, हे लक्षात ठेवून त्यांनी वक्तव्य द्यावं किंवा वर्तमानपत्रात लिहावं असं मला। हो, मी करणार आहे ना। आता मी ज्या पद्धतीनं मी निवडणूक लढवली आणि भाजपाच्या विरोधात लढवली, जोरदार लढवली, तर माझी जबाबदारी आहे की माझ्या हायकमांडना सांगणं। 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। संजय राऊत आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा। हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रुत आहे। संजय राऊत भ्रमिष्ट झालेत, म्हणून अशा प्रकारचे शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटक्की करण्याचा प्रयत्न करतात। हा भांडूपचा देवानंद ज्यांनी सुपारी घेण्यामध्ये पीएचडी केलेली आहे, त्यांनी पाड्यापाड्याच्या राजकारणाचं बोलू नये। गडकरी साहेब असो, फडणवीस साहेब असो, आमचे मोदी साहेब आणि आमचे अमित भाई शाह हे संघटनेसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी वाहून गेलेले घेतलेले लोक आहेत। 3 पासून 300 पार आणि ह्यावेळी 400 पार घेऊन जाणाऱ्यापैकी हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत।